हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला एकदम सॉफ्ट जाळीदार आंबोळ्या कशा बनवायच्या आणि सोबतच आपण जी इडली डोस्यासोबत चटणी खातो तिची रेसिपी शेअर करणार आहे। प्लीज व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 3 वाटी तांदूळ, 2 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी चना डाळ आणि 1 टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला 8 ते 10 तासांसाठी भिजत टाकायचे आहे। बघा इथे 8 ते 10 तासानंतर माझे डाळ तांदूळ छान भिजलेले आहे। आता हे डाळ तांदूळ आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करताना याच्यामध्ये आपल्याला थोडे अर्धी वाटी पोहे, भिजलेले पोहे टाकायचे आहे। इथे बघू शकाल माझं बॅटर मी बारीक केलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला 8 ते 10 तास फर्मेंट करायसाठी ठेवायचं आहे। बघा 8 ते 10 तासानंतर माझं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे। आता इथे चटणीची तयारी करूया। इथे अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, 2 टेबलस्पून डाळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता इथे कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा कप पाणी ॲड करून आपल्याला हे सर्व साहित्य छान बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये। इथे बघू शकाल तुम्ही। आता एक आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला मोहरी आणि उडदाची डाळ, 2 लाल मिरच्या टाकायच्या आहे, सोबतच कढीपत्ता टाकायचा आहे। आता ही फोडणी आपल्याला चटणीमध्ये टाकायची आहे। बघा इथे आपल्याला चटणी रेडी आहे। चला आता आंबोळ्या बनवायला घेऊया। इथे मी बॅटरमध्ये थोडे पाणी ॲड केले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे। आता तव्याला तेल लावून आपल्याला छान आंबोळ्या बनवून घ्यायच्या आहे। बघा इथे माझी आंबोळी मी बनवून घेतलेली आहे। आता ही आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटून छान बनवून घ्यायची आहे। इथे बघू शकाल आंबोळी रेडी आहे।